हरीची समसुखे वीण, समाधी हरीची समसुखे वीण, समाधी हरीची समसुखे वीण, समाधी हरीची समसुखे वीण, साधेल जाण द्वैत बुद्धी हो, साधेल जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी हो, एकाकेशी राज सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, सवत्या परमानंदी मन नाही हो, चौथ्या परमानंदी मन नाही, ज्ञान देवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले साधन, ज्ञान देवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी हो, एकाकेशी राजे सकळ सिद्धी, हो, एकाकेशी राजे सकळ सिद्धी हो. माऊलींनी जो हरिपाठ लिहिला त्या हरिपाठातला प्रत्येक अभंगच गोड आहे. अर्थाच्या दृष्टीने तर सगळेच अभंग नितांत सुंदर आहेत, पण हरिपाठामध्ये अर्थाच्या दृष्टीने जे व्यापक अभंग आहेत त्यातला हा आहे. या अभंगाचा अर्थ इतका खोल आहे की किती विवेचन करावं तेवढं थोडंच. माऊली तुम्हा मला सांगते, समाधी हरीची समसुखे वीण. परमात्मा परमेश्वर परब्रह्म आहे. भगवंत स्वतःच सुख स्वतःमध्ये शोधतो आणि अनुभवतो. त्याला बाहेरून सुख शोधावं लागत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये, सृष्टीमध्ये, जगामध्ये आपल्याला सुखाची साधनं निर्माण करावी लागतात आणि बाहेरून ती सुख प्राप्त करायचा प्रयत्न करावा लागतो. भगवंत कसा आहे, तो आपला आपल्यामध्येच रममाण होऊन जातो. आपण तसे झालो तर समसुख होऊन भगवंताशी आपली एकतानता पावेल आणि मग भगवंत आणि आपण यांच्यामध्ये वेगळे पण राहणार नाही. न साधेल जाण द्वैत बुद्धी, द्वैत बुद्धी मोडून जाईल आणि अद्वैताचा गोमटा अनुभव तू प्राप्त करशील, असं पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला आम्हाला सांगते. आता पहा, अर्थाच्या दृष्टीने फार व्यापक असलेला हा अभंग आहे. माऊलींची परंपरा नाथ सिद्धांची आहे, त्याच्याशी संवाद साधेल असा हा अभंग आहे. एक तर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे भावार्थ दीपिकेमध्ये, गीता भाष्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपली परंपरा सांगितली. काय परंपरा आहे? सगळ्या योग्यांचा, सगळ्या नाथांचा श्रेष्ठ कोण, आदी कोण, तर तो आदिनाथ. आदिनाथ म्हणजे शंकर. या शंकरांनी पार्वतीला जे योगशास्त्र सांगितलं, नाथ पंथाच्या ज्या खुणा सांगितल्या, त्या मच्छिंद्रनाथांनी मत्स्यरूपाने ऐकल्या आणि म्हणून त्यांचं नाव मत्स्येंद्रनाथ असं झालं. मत्स्येंद्रनाथ. मग मत्स्येंद्रांनी बोध कोणाला केला, तर गोरक्षांना केला. गोरक्षांनी बोध कोणाला केला, गोरक्ष बोळला गहिनी प्रती, गहिनीनाथाला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. निवृत्तींच्या प्रती गहिनीनाथांनी हे सगळं तत्वज्ञान आणलं. ज्ञानदेवा सार चोजविले. माऊली जशी एक एक घास भरवते ना आपल्या पुत्राला, लहान बाळाला, तसं निवृत्तीनाथांनी अलौकिक तत्वज्ञान माऊलींच्या मध्ये संक्रमित केलं.
एक सुंदर दंतकथा आहे, पण त्याचा आशय फार छान आहे. मत्स्येंद्रनाथ म्हणे तिलोतलाच्या राज्यामध्ये गेले आणि तिथेच रमले. तेव्हा त्यांची मुक्तता करायला, सोडवणूक करायला गोरक्षनाथ गेले. गोरक्षनाथांना उत्तर भारतामध्ये महामहिम म्हणतात. असा झालाच नाही कोणी. बर, गोरक्षनाथांचं वैशिष्ट्य असं की ते उत्तम संगीतकार होते. नवीन रचना करायचे प्रतिभावंत संगीतकार होते. एवढंच नव्हे, नवीन राग रागिण्या त्यांनी निर्माण केल्या. गोरख कल्याण किंवा गोरक्ष कल्याण हा गोरक्षनाथांनी निर्माण केला असं मानलं जातं. तेव्हा आपल्या गुरुची सुटका करावी, सुटका म्हणजे गुरुंना परत घेऊन यावं, म्हणून गोरक्षनाथ गेले. एका वादकाच्या रूपामध्ये गेले. बरोबर त्यांचे काही गुरुबंधू होते आणि त्या राज्यामधल्या राणीला म्हणाले की मी वादन करून दाखवतो. त्यावेळी तिने अनुज्ञा दिली. अनुज्ञा दिल्यावर ते पखवाज वाजवायला बसले आणि पखवाजावर असे सुंदर बोल काढले. काय बोल असतील? त्यांनी पखवाजावर बोल काढले, चलो मच्छिंदर गोरखाया. हे कोणाला कळलं? फक्त मच्छिंद्रनाथांना कळलं. अरे त्यांना कळलं आपला चेला आला. ते राजसभेत नव्हते, ते उठून धावत आले. परस्परांची खूण पटली आणि बाहेर पडले. हरी हरी. संचयात धनवर्धनम. पीएनजी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक धमाकेदार योजना, संचय योजना. 12 महिने 1,000 रुपये भरा आणि 14व्या महिन्यामध्ये 13,000ची खरेदी करा. 24 महिने 1,000 रुपये भरा आणि 27व्या महिन्यामध्ये खरेदी करा 27,000 रुपयांची. 36 महिने 1,000 रुपये भरा आणि 40व्या महिन्यामध्ये 43,000ची खरेदी करा. याशिवाय मिळवा मजुरीवर 5% सूट. पीएनजी प्रस्तुत करत आहे फेस्टिव्ह 5, हिऱ्या माणकांनी सजलेले रॉयल कलेक्शन. टेम्पल कलेक्शन, दक्षिण भारताची प्राचीन आणि दुर्मिळ परंपरा. वाइल्ड गोल्ड, आदिवासी कलाकृती. गोल्डन जॅझ कलेक्शन, आधुनिक डिझाईन्स आणि पॅटर्न्सनी सजलेली. स्वराज्य कलेक्शन, परंपरेचा वसा सांगणारे. हरी हरी. या गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना ज्ञान दिलं. गंमत अशी झाली, ज्ञानेश्वरादी भावंड आणि त्यांचे आई वडील त्र्यंबकेशला लागून वर ब्रह्मगिरी डोंगर आहे, किल्ला आहे आणि तिथे गर्द जंगल होतं माऊलींच्या कालखंडामध्ये. या ब्रह्मगिरी डोंगराची प्रदक्षिणा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी 4 मुलांच्या सहित करत होते. आणि अचानक त्या जंगलातून एक ढाण्या वाघ चाल करून आला, भुकेजलेला. पळाले सगळेजण जीव वाचवण्यासाठी. त्यावेळेला गंमत अशी होती, छोटी मुक्ताई आईच्या कडेवर होती. विठ्ठलपंतांनी माऊलींचा हात धरला होता आणि सोपानाला कडेवर घेतलेलं होतं. त्या मानाने निवृत्तीनाथ मोठा तो चालत होता. सगळे धावले वेगवेगळ्या दिशांना आणि पुन्हा ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळी लक्षात आलं, अरे निवृत्ती नाही आहे. धक्का बसला विठ्ठलपंत रुक्मिणीला आणि वाटलं वाघानी याला काही केलं तर नसेल. पण हा नियतीचा संकेत होता. त्या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये एका गुंफेमध्ये साक्षात गहिनीनाथ बसलेले होते. त्यांनीच हे कौतुक केलं म्हणा. आणि छोटा निवृत्तीनाथ 8-10 वर्षांचा असेल, तो वाट चुकलेला गेला, तो थेट त्या गुहेमध्ये गेला. आणि गहिनीनाथ म्हणाले, बेटा ये, मी तुझीच वाट पाहतो. आणि एका आठवड्यामध्ये अद्वैताचं, नाथ पंथाचं सगळं तत्वज्ञान या गहिनीनाथांनी निवृत्तीला दिलं. आणि आपल्या सद्गुरूचा जणू काही सन्मान करायचा म्हणून माऊलींनी ते अलौकिक तत्वज्ञान 24 तासात स्वीकारलं. बालपणीच सर्वज्ञता अशी ही माऊली. आणि म्हणून माऊलींचा नाथ पंथ योग पंथ आहे,
आदिनाथापासून शंकरापासून सुरू झालेला, आणि तो किती अवघड आहे साधकांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. यात परिपूर्ण होणं फार अवघड आहे. माऊलींनीच लिहून ठेवलेलं आहे, जे मार्गेचा कापडी महेशू अजूनी. महेशू म्हणजे शंकर, हा या मार्गाचा अजूनही कापडी आहे, म्हणजे वाटसरू आहे म्हटले. ज्याला योग्यांचा योगी म्हणतात त्याला माऊली म्हणते अजून हा रस्ता योगाचा चालतोच आहे. मग बाकीच्यांची काय कथा. हा योग मार्ग कठीण, नाथ संप्रदायाची पंथाची परंपरा कठीण, कारण त्यांचा मार्ग ध्यान योगाचा, कुंडलिनी जागरूक करण्याचा, हठयोगाचा, विविध मुद्रांचा आणि विविध बंधांचा आहे. थोडक्यात जनसामान्यांच्या पल्याड आहे. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिताना 12व्या अध्यायात भक्ती योगामध्ये एक सुंदर सूत्र लिहिले. माऊली म्हणते, जे सडे देखिले ते कासेसी लाविले, परिग्रही घातले तरियावरी. मी ज्यावेळेला ज्ञानेश्वरीचा सर्वप्रथम अभ्यास केला त्यावेळेला वचन वाचलं आणि लख उजाडल्यासारखं झालं की प्रापंचिकांचा मार्ग कोणता आणि संन्यस्त वृत्तीनं योग वृत्तीनं राहतात त्यांचा मार्ग कोणता. माऊली म्हणते, जे सडे देखिले, सडे म्हणजे एकटे, तो सडा आहे बर का, म्हणजे एकटा आहे असा त्याचा अर्थ. एकटे आहेत, विरक्त आहेत, संन्यस्त वृत्तीनं राहतात, योग मार्गाने उन्नत होण्याची ज्यांची तयारी आहे, माऊली म्हणते त्यांना ध्यानाच्या कासेला लावलं, म्हणजे त्यांना ध्यान मार्गाने जा म्हणून सांगितलं. आणि जे परिग्रही आहेत, परिग्रही म्हणजे संग्रह करणारे, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे प्रापंचिक, प्रपंचामध्ये संग्रह केल्याशिवाय, धनधान्य साठवल्याशिवाय, पुढल्या पिढ्यांसाठी काही तजवीज केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नाही. आणि म्हणून जे परिग्रह म्हणजे संग्रह करणं, जे परिग्रही आहेत भगवंत म्हणतात त्यांना तरियावरी घातलं. तरिया म्हणजे नाव. ही नाव कशाची? कर्म आणि भक्तीची नाव आहे. कारण तुलनेनं कर्म मार्ग आणि भक्तीचा मार्ग सोपा आहे, त्या तुलनेनं ध्यान मार्ग आणि ज्ञान मार्ग विलक्षण अवघड आहे. आमच्या उत्तरेकडच्या संतांनी तर म्हटलेलं आहे, ध्यान ज्ञान मार्ग म्हणजे कसे खडगाची धार असल्यासारखे आहेत, काही चुकलं तर कापलं जाणारच, असे ते अवघड आहे. आणि म्हणून जनसामान्यांनी प्रापंचिकांनी एकच पथ्य पाळावं, त्यांनी सरळ भक्तीच्या कर्माच्या मार्गाने चालत राहावं. अष्टांग योगामध्ये ध्यान मार्ग अवघड, प्रत्याहारापर्यंत यायचं आणि बहिरंग साधना संपली किंवा अंतरंगात प्रवेश करायचा. अंतरंग साधनेला त्यात पहिल्यांदा ध्यान, त्या ध्यानाची पक्वावस्था म्हणजे समाधी. थोडक्यात ध्यान ध्येय स्वरूपाकार होऊन अन्य पदार्थांचं ज्ञान निराळं राहत नाही, त्याला समाधी म्हणतात. आणि बर ती समाधी सुद्धा पुन्हा दोन प्रकारची, सबीज आणि निर्बीज, सविकल्प आणि निर्विकल्प. म्हणजे हा प्रवास किती अवघड आहे पहा. म्हणून माऊली म्हणाली, आता तुम्हाला सोपी समाधी सांगते. ही अष्टांग योगाची समाधी महाकठीण, जन्म गेले तरी कोट्यवधी अब्जवधी मधल्या एकाला प्राप्त व्हायची. तेव्हा माऊलींनी कौतुक असं केलं, जनसामान्यांसाठी वेगळी समाधी सांगितली. कोणती समाधी आहे? हरिनाम हीच समाधी. आहा, काय कौतुक केले आमच्या संतांनी. माऊली म्हणते, तुम्हाला आता हरिनामाची समाधी सांगतो, कारण हरीची समाधी अशी आहे की ती अद्वैत रूपानेच आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून माऊली दुसऱ्या चरणामध्ये आम्हाला सांगते, द्वैत बुद्धीनं काही साधणार नाही, अद्वैत बुद्धी धारण केलीत कृतार्थ आणि धन्यवाद. काय सांगितलं? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशीराजे सकळ सिद्धी. हरिनामाद्वारे प्राप्त होणारी समाधी कोणत्या बुद्धीच्या माध्यमातून प्राप्त होते ते माऊली सांगते. भगवान श्रीकृष्णांनी निश्चयात्मिका बुद्धी स्वीकारा म्हणून सांगितलेलं आहे. बुद्धी स्यात निश्चयात्मिका अशी बुद्धीची व्याख्या आहे, म्हणजे जी निश्चय करते ती बुद्धी. भगवान श्रीकृष्णांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितले, प्रवृत्तीं च निवृत्तीं च कार्याकार्ये भयाभये
बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. सात्विक बुद्धी कशी असते? प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग ज्या बुद्धीला कळतात. आपलं कार्य काय आणि अकार्य काय, म्हणजे काय करावं आणि काय करू नको, हे ज्या बुद्धीला कळतं. भय म्हणजे काय आणि अभय म्हणजे काय, धर्माबाबतीत अभय आणि अधर्माच्या बाबतीत भय, हे ज्या बुद्धीला कळतं. बंध कशाचा पडतो आणि मोक्ष कशातून प्राप्त होतो, हे ज्या बुद्धीला कळतं त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असं म्हणतात. म्हणून भगवंतांनी सांख्य योगामध्ये गीतेच्या अर्जुनाला सुंदर सांगितले. भगवंत म्हणतात निश्चयात्मिका बुद्धी ही एकेह कुरु नंदन. हे अर्जुना, तुझी बुद्धी बहुशाखा नको, ती निश्चयात्मिका कर, व्यवसायात्मिका कर. हरी हरी. संचयात धनवर्धनम. पीएनजी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक धमाकेदार योजना, संचय योजना. 12 महिने 1000 रुपये भरा आणि 14व्या महिन्यामध्ये 13,000ची खरेदी करा. 24 महिने 1000 रुपये भरा आणि 27व्या महिन्यामध्ये खरेदी करा 27,000 रुपयांची. 36 महिने 1000 रुपये भरा आणि 40व्या महिन्यामध्ये 43,000ची खरेदी करा. याशिवाय मिळवा मजुरीवर 5% सूट. पीएनजी प्रस्तुत करत आहे फेस्टिव्ह 5, हिऱ्या माणकांनी सजलेले रॉयल कलेक्शन. टेम्पल कलेक्शन, दक्षिण भारताची प्राचीन आणि दुर्मिळ परंपरा. वाइल्ड गोल्ड, आदिवासी कलाकृती. गोल्डन जॅझ कलेक्शन, आधुनिक डिझाईन्स आणि पॅटर्न्सनी सजलेली. स्वराज्य कलेक्शन, परंपरेचा वसा सांगणारे. हरी हरी. आता बुद्धीचे आपण प्रकार पाहिले, त्याच्यावर थोडा उजेड टाकला पाहिजे. अगदी तळागाळातली जी बुद्धी असते ती कशी असते? बहुशाखा बुद्धी असते. म्हणजे मधमाशी सारखी फुलपाखरी प्रवृत्तीची. थोडं थोडं थोडं, यातलं थोडं, त्यातलं थोडं, त्यातलं थोडं, एक एक अशी 100-200 गोष्टी आयुष्यामध्ये करत राहणारी ती कोणती बुद्धी? बहुशाखा. निश्चयात्मिका बुद्धी काय असते? एक एक काम असे 100 काम करण्याऐवजी 100 नंबरी एकच काम करते आयुष्यात. त्याला म्हणायचं निश्चयात्मिका किंवा व्यवसायात्मिका बुद्धी. निश्चयात्मिका बुद्धी पक्व होत शेवटी ऋतंभरा प्रज्ञेपर्यंत जाऊ दे. असं झालं तर भवसागरामधून तरुण जाल. बुद्धीचं वैभव हे आहे. आपापसात भांडण लावण्यात नाही, मन कलुषित करण्यात नाही, आणि लोकांच्या बुद्धीमध्ये भेद करण्यात तर अजिबातच नाही. उलट राष्ट्र प्रबळ व्हावं, समाज एका मुठीसारखा व्हावा, हे ज्या बुद्धीला कळतं ती निश्चयात्मिका बुद्धी, ती थोर बुद्धी आणि अवघ्या मानव जातीचं कल्याण करणारी ती बुद्धी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा. म्हणून हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरा आपणची झाला. म्हणून केशी राजाकडे बुद्धी लावा, हे माऊली सांगते. म्हणून माऊलीनी पांडुरंगाला, हरीला, विठ्ठलाला नाना रूपामध्ये भजले. त्यातलं एक रूप म्हणजे माऊलीच. ते म्हणतात विठाई माऊली आहे, सगळेच संत म्हणतात, पण त्या माऊलीचा गोंधळ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीनी विठाई माऊलीचा गोंधळ म्हणजे बोध इतका सुंदर केलाय तुम्हा आम्हाला. सांगण्यापेक्षा ऐकूया ना. सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा. तू विटेवरी सखये बाई ग करी कृपा. तू विटेवरी सखये बाई ग करी कृपा. माझे
माझे मन लागो तुझ्या पायी ग करी कृपा तू सावळे सुंदरी ग करी कृपा लावण्य मनोहारी ग करी कृपा निज भक्ता करुणा करी ग करी कृपा निज भक्ता करुणा करी ग करी कृपा पंढरपूर राहिली डोळ पाहिली संत देखिली वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा उजळ करी दीपा बोध करी सोपा येऊन लवलाई सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा आई तुझा देवरा मांडिला ग करी कृपा आई तुझा देवरा मांडिला ग करी कृपा चौक आसनी कळस ठेविला ग करी कृपा वर चांदवा दिधला ग करी कृपा ज्ञान गादी दिली बैसाया ग करी कृपा आत बसली आदी माया ग करी कृपा काम क्रोध मोह मत्सर दंभ अहंकार त्याचे बळ फार सर्व सुख ल्याई सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा शुक सनकादिक गोंधळी ग करी कृपा नाचती प्रेम कल्लोळी ग करी कृपा उदे उदे शब्द आरोळी ग करी कृपा पुढे पुंडलिक दिवट्या करी कृपा त्याने मार्ग दाविला नीटा ग करी कृपा आई दाविली मूळ पीठा ग करी कृपा पाप रखुमा देवी वरू क्षीर सागरू त्याला नमस्कारू सर्व सुख ल्याई सच्चिदानंद अंबाबाई ग करी कृपा 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 अशी सच्चिदानंदाई तुम्हा आम्हाला प्राप्त व्हायला हवी असेल जी संतांनी माऊलींनी प्राप्त केली तर त्याला उपाय एकच हरिमुखे म्हणा कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ